परिस्थितीनुसार कधी कधी तडजोड करावी लागते. आमिर खानच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक उत्तर. बारामती विमान अपघातावरती अहवाल लवकर जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. लोकसभा सभापतींवरील आत्मविश्वास आणि अविश्वास प्रस्ताव राजकीय हेतू. खासदार श्रीकांत शिंदेंकडून अविश्वास प्रस्तावाला विरोध. युद्धाच्या 12व्या दिवशी इराणकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्युत्तर. इस्रायलवर इराणचा पुन्हा एकदा जोरदार मारा. इराणचा इस्रायलवर आतापर्यंत 37 वेळा क्षेपणास्त्रानं मारा. आखाती देशांमध्ये तणाव कायम. इस्रायलचे आखाती देशांवरती हल्ले. इराणचा युद्धविरामाला नकार. आखाती युद्धाचे ढग विरळ होण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. अमेरिकेच्या अध्यक्षांची इराणला नवी धमकी. तेल पुरवठ्यामध्ये खोडा घातल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम. भारतानं बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल. आखाती युद्धाचा विमान प्रवाशांना फटका. इंधन दर वाढल्यानं एअर इंडियाकडून प्रवासी तिकिटामध्ये वाढ. हॉटेल व्यावसायिकांना हवाय सवलतीमध्ये गॅस सिलेंडर. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% उपाहारगृह बंद. व्यावसायिकांच्या आधी घरगुती गॅस सिलेंडर पुरवणार. मंत्री छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका. खाद्यतेलाची वाहतूक विस्कळीत. पुरवठ्यावरती झाला परिणाम. खाद्यतेलाचे दर भडकले. सोलापुरातील व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर. हॉटेल व्यावसायिकांनी जय महाराष्ट्रकडे व्यक्त केली खंत. संघ मुख्यालयावरती काढणार मोर्चा. वंचित काँग्रेसचा मोठा निर्णय. 23 मार्च रोजी काढणार मोर्चा. मोदींच्या कारभाराच्या निषेधार्थ करणार आंदोलन. समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल. कायदेमंडळानं सद्विवेकानं निर्णय घ्यावा. देशभरामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा. कंपनीवरती ओढावलेल्या नामुष्कीनंतर 3 महिन्यांनी झाले पायउतार. ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखांवरती चाकून हल्ला. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधली घटना. कृष्णा राठोड याच्यावरती मध्यरात्री चाकून हल्ला. 2 जण गंभीर जखमी. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आयसीयू मध्ये दाखल. नियमित तपासणी दरम्यान अचानकपणे प्रकृती बिघडली. $50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाठलाग करत 5 जणांना ठोकल्या बेड्या. राज्यात पावसाची शक्यता तर विदर्भामध्ये येलो अलर्ट. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही सरींचा अंदाज. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईमध्ये. चेंबूरमध्ये सूर्यकुमारचं उत्साहात स्वागत. हर्षदीप सिंगला दंड. डॅरेल मिचेलच्या दिशेनं चेंडू फेकल्याप्रकरणी कारवाई. अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या अंगावरती चेंडू मारल्याचं प्रकरण.